जर अशी रडत राहिली तर मग तिथं मग ते टेमलं. तिला आपल्याला शिकवता ना काही बनवता ना आपल्या छातीवर बोटं ठेवावंच लागते. तू अशी किंमत राहायची. आपण जे चांगल्यासाठी टाकलेलं ना. तर स्वराला सोडून आल्यानंतर दुसऱ्या दिवशी होता वार गुरुवार आणि तिच्या ज्या ज्या वस्तू होत्या ना त्या मी व्यवस्थित ठेवून देत होती. कारण ती बोलली होती मम्मा माझे सर्व कपडे व्यवस्थित ठेवशील, माझे बुक्स व्यवस्थित ठेवशील, कारण तू फेकपाक जास्त करते किंवा मग मी तिचे कपडे वाटून देत असते. परंतु हे जेव्हा कपडे घडी केले ना तेव्हा माझा अश्रू खरंच अनावर झाले होते. मम्मी मम्मी आला तो हरी और काय दीदी. श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री. हॅलो फ्रेंड्स, गुड मॉर्निंग. दीदी कुठे गेली? खूप वाईट परिस्थिती झाली. मला तर रात्री उठल्यानंतर म्हणजे घरात एकदम असं सुनं सुनं लागत होतं. अजून मला 24 तास झाले तर माझी ही अवस्था झाली. काय माहिती काय होणार आहे पुढं. खरंच मी चुकीचा निर्णय घेतला असेल का? तर मी सकाळी उठली आणि मी फक्त चहा केला. चहा केल्यानंतर मी 2 कप चहा काढला आणि चहा काढल्याबरोबर अचानकपणे मी चहाच्या बाजूने बिस्कुट पण ठेवून दिले आणि मला असं वाटलं स्वरा आहे आणि स्वरा येऊन आता चहा घेणार आणि मला म्हणणार मम्मा मला हे बिस्किट नको, दुसरे बिस्किट हवे. आणि ती मला आठवलं आणि एवढे मला अश्रू अनावर झाले की मी खरंच सांगू शकत नाही की मी स्वराजला दूध पण दिलं नाही, मी पण चहा घेतला नाही. गणेशजी उठायचे बाकी होते आणि मी इतकी रडत बसली. अजूनसुद्धा मला कोणत्याही कोपऱ्यात गेलो की माझ्या मुलीची आठवण येत आहे. सर्वजण मला येऊन समजावत आहे की तुझ्या मुलीसाठी तू चांगलंच केलेलं आहे, ती तर काहीतरी घडणार बनणार. परंतु कसं आहे आपलं मूल दूर गेल्यानंतर आपल्याला कळतं. एवढं तर मी विदा झाली ना लग्न झालं होऊन तेव्हासुद्धा मला एवढा रडू नाही आला ना. तेव्हा मला आता रडू येतो. मी तिच्या रील्स बघितल्या की मला रडू येतो, मी तिचे व्हिडिओ बघितलं की मला रडू येतो. मला माहिती आहे की हे चुकीचं आहे. वारंवार तिची आठवण काढणं हे चुकीचं आहे. तिने माझ्याकडून प्रॉमिस घेतलं होतं की मम्मा तू घरी गेल्यानंतर रडणार नाही आणि मी पण तिला प्रॉमिस केलं होतं की मी रडणार नाही. परंतु अशा परिस्थितीत काय करणार तुम्हीच सांगा. तर हाय फ्रेंड्स, तुम्हाला माहिती आहे की आम्ही हे नवीन घर असल्यामुळे आमच्या इथं बेड नाही आहे. आम्ही खालीच झोपत असतो. परंतु दिवसभर मी पण कामात असते आणि गणेशजी पण शॉपच्या कामात असल्यामुळे जेव्हा कधी आम्ही झोपतो तर ह्या उशांमुळे काय होते की रोज सकाळी आम्ही पेन घेऊनच दोघं पण उठतो. आम्हाला अशा मानेमध्ये भरपूर असा पेन होतो आणि मग दिवस आमचा संपूर्ण खराब जातो. तर अशातच मी असं सर्च करत होते की मला काहीतरी कम्फर्टेबल जे माझ्या मानेला आणि माझ्या नवऱ्याच्या मानेला त्रास वेदना रहित असं काहीतरी मला पाहिजे होतं आणि मी नेटवर भरपूर सर्च केला आणि सर्च केल्यानंतर मला असं खास काहीतरी भेटलेलं आहे जे मी तुमच्यासोबत आता शेअर करणार आहे.
तर ही आहे आपली फ्लो ऍडजस्टेबल मेमरी फोम पिलो. पॅकिंग खूप छान पद्धतीने येते, बॉक्समध्ये येते. त्याच्यानंतर सुद्धा तुम्हाला अशी पॅकेजिंग खूप छान दिसते. तर आता ही सर्वात अगोदर आपण पॅकेजिंग उघडूया. याच्यामध्ये उच्च दर्जाचा मायक्रो फायबर आहे, ज्याच्यामुळे तुमची मान अजिबात दुखणार नाही. त्यासोबतच झिप लॉक बॅग मध्ये येते, म्हणजे तुम्हाला ही उशी लहान मोठी सुद्धा करता येते. आता आपण ही उघडूया. याच्यामध्ये फॅब्रिक मध्ये कोरफड टाकलेला आहे, एरोवेला जेल आहे, त्याच्यामुळे अर्क सोडते व तुमची त्वचा राखते. आता सपोज तुम्हाला ही उशी लहान मोठी करायची आहे तर एक्स्ट्रा लेअर आहे ना, त्या तुम्ही काढून ठेवू शकता आणि ही उशी लहान सुद्धा करू शकता आणि मोठी सुद्धा करू शकता. आणि धुण्यासाठी सुद्धा इझिली तुम्ही धुवू शकता, पाणी असो चहा असता इझिली. आणि याच्यामध्ये ॲलोवेरा जेल आहे आणि धुण्यास सुद्धा योग्य आहे आणि नरम आणि सुटसुटीत आहे, जे की मी माझ्या मिस्टरांसाठी बोलावलेली आहे. तर ही आहे माझी दुसरी उशी एक्स्ट्रा सॉफ्ट. ही उशी जेल इन्फ्युज्ड मेमरी फोम सह येते व याचे कार्य आदर्श शरीर सुनिश्चित करणे देखील आहे. ही लहान मोठी होते. साइड मोल्डिंग आणि सपोर्ट नेक अलाइनमेंट आहे, जे तुमच्या झोपेसाठी सर्वोत्तम आराम प्रदान करते. जेल इन्फ्युज असल्यामुळे हाताने दाबू शकता, बघू शकता. आणि जर याच्यातलं तुम्हाला एक्स्ट्रा कॉटन काढून ठेवायचं असेल तर तुम्ही या बॅग मध्ये काढून ठेवू शकता. आणि ही सुद्धा उशी तुम्ही लहान मोठी करू शकता. सॉफ्टनेसची जर गोष्ट कराल ना तर बघा, उशी दाबली की आत जाते आणि नंतर वर येते. त्या पिलो कव्हर सोबतच मी फ्लोर सुपर सॉफ्ट बेडशीट बोलावलेले आहे. ही सुद्धा खूप छान अशा पॅकेजिंग मध्ये येते. एका बेडशीट सोबत तुम्हाला 2 पिलो कव्हर सुद्धा येतात. 100% कॉटन आहे, घाबरण्याची गरज नाही. आपण बाकीच्या बेडशीट सुद्धा यूज करतो ना तर त्याच्यावरचे डाग निघत पण नाही, परंतु याच्यावरचे डाग इझिली निघतात आणि धुवायला सुद्धा वॉशेबल आहे. तर चला आपण जे हे पिलो कव्हर आहे या पिलो मध्ये टाकून घेऊया, नंतर आपली बेडशीट सुद्धा लावूया. ही बेडशीट म्हणजे इझिली तुम्ही वॉश करू शकता मशीनने आणि हाताने सुद्धा. याच्यावर कोणताही चहाचा कॉफीचा कशाचाही डाग पडू द्या, इझिली तो तुम्ही धुवू शकता. आता माझ्या झोपेचा प्रॉब्लेम सॉल्व्ह झालेला आहे. माझे मान सुद्धा दुखत नाही आहे, कारण गेल्या 8 दिवसापासून मी यूज केलेला आहे. याच्यामुळे मला झोप सुद्धा छान लागते आणि माझ्या मानेचं दुखणे आहे ते सुद्धा थांबलेलं आहे. जर तुम्हाला ही बेडशीट आणि हे पिलो खरेदी करायची असेल तर मी ना डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये लिंक टाकलेली आहे, तेथे जाऊन तुम्ही क्लिक करा आणि खरेदी करा. आणि कसं वाटलं नक्की सांगा. जर तुम्हाला ही बेडशीट घ्यायची असेल तर मी खाली डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये लिंक टाकलेली आहे, तिथे जाऊन तुम्ही क्लिक करून हे बेडशीट ऑनलाईन परचेस करू शकता. बाय बाय. तर मी कसा तरी गणेशजी उठले, नंतर मी चहा वगैरे घेतला आणि ह्या ज्या उशा आहेत ना तर ह्या उशा तिने सोबत घेऊन गेल्या. आणि मी व्हिडिओ शूट करत नव्हती ना तर मला बोलत होती, मम्मा प्लीज तू व्हिडिओ शूट लवकर कर ना, मला ती फोमची उशी सोबत घेऊन जायची आहे. आणि आज त्या व्हिडिओची अप्रूव्हर आलं आणि मला एवढं मग पुन्हा वाईट वाटलं की अरे यार, आता या व्हिडिओचं अप्रूव्हर पण आलं. आणि गणेशजी पण मला भरपूर हिंमत द्यायचं काम करत आहे की बाबा तू एवढा मोठा निर्णय घेतला, तुझी मुलगी हुशार आहे, आपली मुलगी हुशार आहे, त्याच्यामुळे एवढ्या छान शाळेत तिचा नंबर लागला. आणि भरपूर जण म्हणत होते की ताई ती शाळा बघून घेतली का, तर तुम्हाला सांगते तिथल्या शाळेचं वातावरण एवढं निसर्गरम्य आहे. पहाडात ती शाळा आहे, आजूबाजूला फक्त झाडं आहेत की पक्ष्यांचा किलबिलाट आहे. ग्राउंड तर एवढं मोठं आहे की मी सांगू शकत नाही, खूप मोठं असं ग्राउंड आहे. सायकली आहे, त्याच्यानंतर त्यांना बॅडमिंटन, फुटबॉल असं भरपूर साहित्य तिथं खेळायला आहे. आणि भरपूर ठिकाणी तिथं ते वेगवेगळं शिकवतात. जेवढं मी घरी पण तिला शिकवू शकत नव्हती ना त्याच्याहून जास्त तिथं शिकवतात. तर अशा पद्धतीने मला गणेशजीने समजून सांगितलं की बाबा तूच जर हिंमत सोडशील, तू एवढी स्ट्रॉंग राहणारी मुलगी जर हिंमत सोडशील तर आमचं काय होणार आहे. आणि कसं तरी त्यांनी मला समजून सांगितलं. परंतु कसं आहे, एवढ्या दिवसानंतर काळजाचा तुकडा दूर केला. काही केल्यानं ते अश्रू काही आवरल्या जात नव्हतं. तर आतापर्यंत रडू आमचा हाल एवढा बेकार झालेला आहे की सांगू नाही शकत. आजचा इमानदारीनं सांगते, आजचा गुरुवार आहे आणि आता वाजलेले आहे 12. पण आज ना स्वामींची पूजा केली, काहीच केलं नाही. कारण दर 2 सेकंदाला माझे असे अश्रू म्हणजे अनावर होत आहे आणि काही समजत नाही आहे. परंतु एक असं वाटते की तिच्या भविष्यासाठी हा निर्णय घेणं खूप आवश्यक होता. नंतर माझी एक मैत्रीण आहे, तिची मुलगी पण त्याच शाळेत आहे. मी तिला फोन लावला, तिने पण मला समजून सांगितलं की हे बघ मोहिनी, आपल्या मुली काहीतरी घडणार आहे. आणि कसं आहे, आपण घरी एवढं देऊ शकत नाही तेवढं तिथं त्या हॉस्टेलमध्ये त्यांना दिल्या जातं.
त्याच्यामुळे मी मनाला समजावलं. आमच्या इकडल्या सर्व लेडीज मला समजावायला आल्या आणि कोणी पण आलं की स्वरा गेली का असं म्हटल्याबरोबर मला अश्रू अनावर होत होते. शेवटी मग आई मला ओरडली की रडणं धरणं बंद कर, असं रडणं अपशकुनासारखं रडणं बंद कर. नंतर बघा मी तिच्यासाठी खायला केळी आणले होते, ते केळी पण खराब झाले होते, मी ते फेकून दिले. तिचे सर्व बुक्स आवरून ठेवले. तिला किती दिवसाची म्हणत होती की स्वरा तुझी शाळा संपली बेटा, हे पुस्तक वगैरे विकून टाक किंवा काही करतं नाही. म्हणे मम्मी मला त्याच्यात ड्रॉइंग काढायची आहे, हे करायचं आहे. तर तिच्या सर्व ते बुक्स आहेत ना ती मी मस्तपैकी एका पॉलिथिनमध्ये भरून ठेवले. तिचे बेड्स एका डब्यात भरून ठेवले. तिचे कपडे सर्व मी घडी करून ठेवून दिले. तिथे चपला शूज वेळेवर ठेवून दिल्या, कारण मग तिला ती दिसलं नाही ना की मग ती खूप कातावते एकदम. नंतर मी इथं आली ना सर्व किचन वगैरे आवरलं, कारण खूप उशीर झाला होता आणि मी घरातली कोणतीच कामं केली नव्हती. तर मी किचन आवरलं आणि किचन आवरल्यानंतर जेव्हा मी तिचे ड्रेसेसची घडी करायला आले, कारण तिच्यासोबत ना फक्त 4च ड्रेसेस दिलेले आहेत, कारण जे एक्स्ट्राचे ड्रेस होते ना ते त्यांनी परत करून दिले. कारण जेवढे कपडे तुम्ही जास्त ठेवाल ना तेवढं आम्हाला लक्ष ठेवायला भारी जाते, म्हणून तिने 4 ते 5 ड्रेस घेऊन गेलेले आहे आणि बाकीचे तिने इथंच पळू दिलेले आहेत. आणि जशी जशी मी ते कपडे घडी करत होती ना तसं तसं मला अश्रू अनावर होत होते, कारण हे कपडे एक ड्रेस काढला ना की बाकीचे कपडे विस्कटून टाकायची. सकाळचा ड्रेस वेगळा, नंतर पप्पांना डब्बा घेऊन जात होती तो ड्रेस वेगळा, मग दुपारी खेळत होती तो ड्रेस वेगळा आणि झोपतानाचा ड्रेस वेगळा. असे 4 ड्रेस रेग्युलर तिचे असत होते धुवायला. आणि मी तिला रागावतही होते की स्वरा तुझी हे सवय आहे ना, तुला आता हॉस्टेलला जायचं आहे बेटा, तुला तिथे सवय भारी जाणार. त्याच्यामुळे व्यवस्थित आपले कपडे काढायचे, व्यवस्थित घडी करून ठेवायचे, व्यवस्थित हे करायचं ते करायचं. तर मला म्हणत होती मम्मी तू टेन्शन घेऊ नको, मी सर्व व्यवस्थित करणार, छान राहणार, तू काहीच माझं टेन्शन घेऊ नको. आणि कपड्याचा छंद तिला एवढा होता, कितीही कपडे घेतल्यानंतर म्हणे मला कपडेच नाही आहे. कुठंही जायला निघालो की तिचं तेच, मम्मा मला कपडे नाही आहेत, मी ड्रेस कोणता घालू. तरी मी वरच्यावर तिच्यासाठी किती सारे ड्रेस घेत असते. स्वराजला तरी मी जास्त कपडे घेत नाही, कारण की त्याला आम्ही कुठं फिरायला गेलो किंवा कोणाच्या घरी गेलो की त्याला ना ड्रेस स्वराजला घेतातच, परंतु स्वरासाठी ना मीच ड्रेस घेत असते जास्तीत जास्त. आणि हिचे हे कपडे तुम्ही बघू शकता. ह्या कपड्यांसाठी स्वराचा आणि माझा इतक्या वेळा वाद होत होता. असे कपडे ओढले की विस्कळून ठेवत होती. मी तिला रोज सांगत होती स्वरा कपडे व्यवस्थित ठेव, व्यवस्थित ठेव. तिला कोणत्याच गोष्टीचं काहीच घेणं देणं नाही आहे. मी आजपर्यंत तिचं कामच नाही सांगितलं घरातलं. आणि तिथं कशी राहणार काय माहिती. आता हे कपडे कधीच विस्कटणार नाही स्वरा आल्याशिवाय. आणि कसं आहे आपलं बाळ जेव्हा घरी असते ना तेव्हा आपल्याला असं वाटते की बाबा हे पसाराच करतात, मुलं कपड्यांची घडीच करत नाही, आपण करतच राहतो, मुलं गळाठा करतच राहतात. परंतु आता ना मला कळत आहे की मी तेव्हा मुलांना ओरडत होती, परंतु आता माझं घर एकदम सुनं झालं. खूप खूप म्हणजे भारी जात आहे. आणि नंतर ही जी बॅग आहे ना हे आम्ही तिला दिली होती, म्हणजे याच्यामध्ये तिचं सामान वगैरे सर्व आम्ही घेऊन गेलो होतो. परंतु तिथं तिची बॅगीतलं सर्व सामान काढून घेतल्यानंतर ना ते बोलले की मॅडम ही बॅग तुम्ही घेऊन जा, कारण इथं उंदरं वगैरे किंवा मग धुळीने खराब होते, त्याच्यापेक्षा तुम्ही हे बॅग घेऊन जा. हे बघा तिने मला जेवणासाठी ताट पण घेऊन मागितलं होतं, त्यांनी ते ताट पण परत करून दिलेलं आहे. हे बघा आरसा होता तो पण परत करून दिलेला. असं भरपूर साहित्य त्यांनी तिथून परत करून दिलेलं आहे. एक्स्ट्राचे ड्रेस परत केलं, हे स्वेटर हे पण परत करून दिलं, कारण जेव्हा याची गरज पडणार ना तेव्हा तुम्ही घेऊन या. आणि नंतर मी याच्यातलं बाकीचं कोणतंही सामान काढलं नाही, कारण हे उघडल्याबरोबर मला पुन्हा तिची आठवण येत होती. तिच्या वस्तूला हात लावलं की मला लगेच तिची आठवण येत होती. तर आता इथं भरपूर उशीर झाला होता, आई ओरडली म्हणून मी डाळ भात करायला गेली. तर तिथं मला हे डबे दिसले. तर तिला जाण्याच्या आधी मी ना लाडू, शेंगदाण्याचे तिळाचे लाडू जे आवडतात ते मी केले होते. आणि हो तिला ना सोयाबीनची भाजी पण खूप आवडते. तर मला जाण्याच्या अगोदर मम्मा मला सोयाबीनच्या वड्या करून दे, तर मी सोयाबीनच्या वड्या करून दिल्या होत्या आणि थोड्याशा त्या उरलेल्या होत्या. तर ते बघू मला अजून असं म्हणजे अश्रू येत होते की बाबा माझी मुलगी. आणि कधी जेव्हा पण मी तुम्हाला माहिती आहे जेव्हा मी इथं स्वयंपाक करायला येत होती ना तेव्हा स्वरा लगेच माझ्या मागे आणि प्रत्येक भांड्यात अशी डोकावून बघत होती मांजरीसारखी. मम्मा हे काय आहे, मम्मा काय करत आहे, भाजी कशाची करत आहे, पोळ्या कशाची करायची आहे, म्हणजे अशी तिचा नांदा राहत होता. परंतु आता ना किचनमध्ये सुद्धा मला एकटं वाटत आहे की बाबा आता मला विचारणारं कोणी नाही आहे, मम्मा तू कशाची भाजी करताय किंवा मम्मा तू हे कर ते कर. कारण मी तिचं सजेशन घेत होती का गं स्वरा कशाची भाजी खाते, कशाची भाजी करू.
आणि घरात असं कोणीतरी बोलण्या चालण्यासाठी राहत होतं. हां, ते एक गोष्ट वेगळी होती. जेव्हा ती शाळेत जात होती ना, तेव्हा मला माहिती होतं की माझी मुलगी आता 11ला शाळेत गेली, 5 वाजता घरी येणारच आहे आणि रात्रभर माझं लेकरू माझ्याजवळ राहत होतं. परंतु आता मनाला मी असं हेच करू शकत नाही की माझी मुलगी संध्याकाळी परत घरी येणार आहे, कारण मला माहिती आहे की ती आता शिक्षणासाठी गेलेली आहे आणि तिची माझी भेट 2-3 महिन्यानंतरच होणार आहे. आपण तरी रडून मोकळं होत आहे, परंतु ती काय करत असेल, कोणासोबत बोलत असेल. तर बघा, आता वाजलेले आहेत 4 आणि आज तर म्हणजे देवपूजा पण नाही केली मी, कारण आता फ्रेश झाली. फ्रेश झाल्यावर स्वरासाठी डाळ भात केलं आणि डाळ भात केल्यानंतर आता फ्रेश झाली. अजून कपडे पण राहिलेले आहेत. आहे स्वयंपाक. आईचंही मूड काही नाही आहे. आई तर रडूनच आली सकाळपासून. सर्व लोक आम्हाला समजायला येत आहे की तिचा भविष्यासाठी चांगलं झालं, रडू नका रडू नका. जेवायची तर इच्छा होत नाही आहे, पण थोडंसं जेवावंच लागणार. त्याच्या स्वराज पण आज बिना जेवण्याचा आहे, तर त्याच्यासाठी केलेला आहे डाळ भात. आहे ना स्वराज? आपली दीदी कुठे गेली? हो, चला या जेवण करायला तुम्ही पण. तर 3-3:30 पर्यंत माझं रडणं पिडणंच चालू होतं. त्याच्यानंतर मी डाळ भातचा कुकर लावला. नंतर आईने बेसन केलं. आई पण खूप माझ्यापेक्षा जास्त, तर आईला वाईट होत होतं. आई पण भरपूर रडली. मग काही लेडीज आमच्या घरी आल्या, त्या बोलल्या की तुम्ही पण रडत आहे, ती पण रडत आहे, स्वयंपाक करत नाही, अशानं कशानं होणार. तर मग आईने मस्त चटणी केली, थोडंसं पापड भाजले, पोळ्या केल्या, बेसन केलं आणि नंतर आईने आणि मी जेवण केलं. आणि जेवण केल्यानंतर हे राहिलेले कपडे वगैरे होते ना, हे मी वॉश करून टाकले. नंतर स्वराज म्हणत होता दीदी कुठे गेली, दीदी कुठे गेली. स्वराज, दीदीला आवाज दे, दीदीला आवाज दे आधी. मी येत नाही, तू दीदीला आवाज दे आधी. मी येत नाही, तू दीदीला आवाज देतो का? दीदी कुठे गेली? अरे दीदी कुठे गेली? खाली आहे. पाय बरं कुठे आहे तर. मम्मी आला आहे तुझ्यासाठी. अंकल आहे दीदी, मी तिथे टकले की येणार नाही, तोया मारणार नाही. दीदी माझी छोरी, तू भटकन ना गई. दीदी भटकन काही भटकन कुठे गेली रे दीदी? ते आणि गणेशजी तर बिना फराळाचंच करायचं राहिले होते. मी साबुदाणा टाकला होता. मी 3 वाजता त्यांना कॉल केला होता की बाबा मी आता साबुदाणा करते, तुम्ही घरीच खायला या, कारण की माझे ना पाय भरपूर दुखत आहे, त्याच्यामुळे माझी यायची इच्छा नाही. तर ते बोलले तू माझं टेन्शन घेऊ नको, तू स्वयंपाक कर, जेवण कर, माझी आज जेवणाची इच्छा नाही आहे. तर इथं मी थोड्या वेळ स्वराचा व्हिडिओ बघितला. मला अजून रडण्यासारखं होत होतं. नंतर मग संध्याकाळी गणेशजी येणार होते, म्हणून मी काय केलं, पटकन स्वयंपाक वगैरे करून घेतला, कारण सकाळपासून स्वयंपाकच नव्हता केला. तर मग इथं ना दूध वगैरे गरम करून घेतलं आणि सकाळचं डाळ भात होतं जे स्वराजसाठी केलं होतं. तर बस मी ते डाळच कशी तरी फोडणी देऊन दिली आणि थोड्याशा पोळ्या टाकल्या, कारण मला जेवावंसं पण नव्हतं वाटत. परंतु गणेशजी मला शपथ दिली की बाबा तू जर अशी करशील तर तिचा कॉल आल्यावर मी तिला सर्व सांगून देणार की तुझी मम्मी तू गेल्यावर जेवण करत नाही, रडतच राहते, असंच करते तसंच करते. आणि त्यांनी पण मला समजून सांगितलं की आपल्या मुलीला आपण काहीतरी चांगलं बनण्यासाठी पाठवलं. इथं काय होतं, आपण तिच्यावर लक्ष तर ठेवत होतं, परंतु पुढं चालून जर तिने अभ्यास केला नसतं तर तुला जास्त पस्तावा आला असता. आणि असं करून काहीतरी, परंतु हे बघा, ती शेवटी मुलगी आहे. कोण मला कितीही समजावलं, काही केलं ना, तरी माझ्या मनातून एकदम आठवणी जाणे शक्य नाही आहे, कारण पोटचा गोळा आहे तो माझा. 9 महिने 9 दिवस तिला पोटात ठेवलेला आहे, तळहाताच्या फोडाप्रमाणे तिला जपलेला आहे, बरोबर ना. आता कळतं की जेव्हा एका मुलीचं कन्यादान होते किंवा लग्न होते तर तिची आई एवढी का रडते, कारण ती तर कायमची जाणार असते. माझी मुलगी तरी आता 1 किंवा 2 महिन्यांनी परत येणार आहे मला भेटायला. चला, तर आता जेवण वगैरे आटोपलेलं आहे आणि आमच्या घरात अशांतता सकाळपासून आहे. काहीच करायची इच्छा होत नाही. बघा, तुम्हाला पण असं वाटत असेल ना की घर एकदम खाली खाली झालेलं आहे, शांत शांत झालेलं आहे. आपण घरातल्या मुलीला लक्ष्मी म्हणतो ना, ती गोष्ट खरी आहे. एकदम असं घर शांत करून गेली स्वरा. आणि आजचा माझा दिवस तर असाच गेला रडताना.
खूप रडताना एवढी कधीच रडली नाही मी, स्वतःच्या लग्नातही एवढी रडली नाही. आणि प्रॉब्लेम असा आहे की बुधवारपर्यंत म्हणजे बुधवारी येणार तिचा कॉल. आता बुधवारपर्यंत आपल्याला काहीच माहिती नाही पडू शकणार आहे की ती कशी आहे काय आहे. रूल्स खूप स्ट्रिक्ट आहेत तिथले आणि आपल्याला त्या रूल्सप्रमाणेच चालावं लागणार आहे. खूप माझा तर दिवस लय वाईट गेला. आणि आज पहिल्यांदा असं झालं की गणेशजी कामावरून आल्यावर आमचं म्हणजे काही बोलचाल झाली नाही किंवा काही. मी अजिबात आज बोलली पण नाही त्यांच्यासोबत आले तेव्हापासून. सकाळी तर त्यांनी म्हणजे फराळाचंही मी नाही तर कसं स्वरा रोज होती तर डबा वगैरे नेऊन देत होती, ते एक टेन्शन कमी होतं मला. 3 वाजेपर्यंत एवढ्या लेडीज मला समजायला, तू म्हणे चांगलाच निर्णय घेतला, तुझी मुलगी उद्या काहीच झाली तर तुलाच प्राऊड वाटणार म्हणे, मग आता कशाला रडतं म्हणे, असं तसं. वाईट वाटते ना, पण किती काही झालं तर वाईट वाटते की ते आपल्या लेकराला आपण ओरडतो मारतो, पण आपण त्यांच्या चांगल्यासाठीच ओरडतो आणि त्यांच्या चांगल्यासाठीच मारतो. मग यांना कॉल केला तर हे तर म्हणत राहू द्या, करूही नको, मी खायला येत नाही. आणि माझी तर जेवायची अजिबात इच्छा नाही. आज पहिल्यांदा मी स्वराजला 3:30-4 वाजता डाळ भात खाऊ घातलं, कारण माझं कशातच लक्ष लागत नाही, कशातच नाही. एकदम मला असं म्हणजे गॅसजवळ गेली की स्वरा एकदम दिसते. मी काही करताना एकदम माझ्या मागं येऊन उभी राहत होती. हॉलमध्ये आलो की असं वाटते टी व्ही बघत असेल काय, मोबाईल बघत असेल काय. तिकडल्या रूममध्ये गेलो की कातरण कापायची सवय होती तिला, कागद कापायची. असं वाटते कागद कापत आहे का, किंवा असं गल्लीत बघत आहे मी, असं वाटते गल्लीतून येणार धावत. पण आजचा तर दिवस गेला, उद्याचा कसा जाणार, येणारे 8 दिवस कसे जाणार, हे तर मला लई टेन्शन येते. कुठे गेली बाबा दीदी कुठे गेली मग? तुमचा कसा गेला दिवस? काय म्हटलं मी तुला करायचं लय कठीण अवस्था असते बाबा हॉस्टेल. किती काही चांगलं असलं काही असलं तरी लेकरू सोडून आल्यानंतर अवस्था खूप वाईट होते. आता आपल्याला हिंमत पकडावं लागेल ना. आपण कधी खराबसाठी टाकलं का? तू जर अशी रडत राहिली तर मग तिथं मग ते डेमलं. तिला आपल्याला शिकवता ना, काही बनवता ना, आपल्या छातीवर बोटं ठेवावंच लागते. चला मग, आजचा आहे गुरुवार. मी तर स्वामींना एकच प्रार्थना केली की माझ्या मुलीला माझ्याशिवाय राहण्याची, मला तिच्याशिवाय राहण्याची ताकद द्या तुम्ही, बस. आजपर्यंत प्रत्येक इच्छा पूर्ण केली स्वामींनी माझी, पण आताही स्वामींना तेच मागते, माझ्या मुलीला चांगली बुद्धी दे आणि तिला सहनशक्ती दे माझ्याशिवाय राहण्याची.
कारण कठीण आहे. माझंच हा हाल आहे तर तिचं काय असणार, ती कोणाला सांगत असणार. मी तरी इथं माझ्या आईला पकडून रडू शकतो, यांना सांगू शकतो, कोणालाही बोलू शकतो, पण ती कोणाला बोलणार बिचारी तिथं. एक वेळा माझं तिचं बोलणं झालं की मला काहीच वाईट वाटणार नाही. फक्त मला एक वेळा पाहायचं आहे की ती हॅपी आहे का, तिथं नाही आहे का. मी तिला येईपर्यंत म्हटलं तुझी आता पण इच्छा नसेल ना इथं थांबायची तर तू परत चल माझ्यासोबत. पण ती म्हणे नाही मम्मा मी राहूनच दाखवणार म्हणे तुला. माझं कशातच लक्ष नाही लागत आहे, कशातच नाही. मला सांगते मला काहीच करावं असं वाटत नाही आहे.